राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरि हरि राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि, राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हाय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, हरि राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, हरि राम कृष्ण हरि. नाही, ते अनुभवलेलं आहे. मुळात कसं आहे, ज्याला खऱ्या अर्थानं रामायणाचा अर्थ कळाला, रामाचा अर्थ कळाला, लक्षात आला का? कोण राम आहे, कोण सद्गुरू आहे, कोणता मंत्र आहे, हे ज्याला कळालं त्याला ते प्रत्यक्षात रामायण घडण्याचा संबंधच येत नाही. कारण घडतंयच ओके. घडतंयच ते. आणि महाभारताच्या सेशनमध्ये मी सांगितलेलं, महाभारत घडले, घडते, घडणार आहे. ॲज इट इज रामायण घडले, घडते, घडणार आहे. पहिलं रामायण घडलं कुठं? वाल्मिकाच्या अंतःकरणामध्ये. ओके. वाल्मिकाच्या अंतःकरणामध्ये घडलं आणि मग त्यांनी आलेला सूक्ष्म अनुभव प्रत्यक्ष व्यक्तिरूपाने व्यक्त केला. बर, मग हे घडलेलं आहे तर त्यांनी उच्चार केलाय अयोध्येत घडलेलं आहे. तर अयोध्या काय आहे? हा, कसं असते तेच तुला मी सांगितलं की अयोध्या म्हणजे अयोध्येह नगरी. ओके, आपला देह. देहच अयोध्या आहे. मग ह्या अयोध्यामधले राम कोण? या अयोध्यामधला राम म्हणजे आत्माराम. ही अयोध्या म्हणजे दिसणारी जी ही अयोध्या आहे ना, लक्षात आला का? हा मनुष्य देह, लक्षात आला का? ज्याच्या जीवावरच चाललेला आहे तो शिव म्हणजे आतला राम, त्याला आत्माराम म्हटलेला आहे. आणि सीता कोण मग? यस, राम हा परमात्मा आहे, राम हा देव आहे. आणि त्याच्या प्राप्तीकरता याच अयोध्या नगरीमध्ये ज्या वेळेला भक्ती उपवर होते, लक्षात, त्यावेळेला ती आपल्या पतीचा धावा करते. या अयोध्येत वास करणारा जो पती आहे त्याचं नाव आहे राम आणि भक्तीचं नाव आहे सीता. सीता म्हणजे भक्ती. महाभारताच्या पुढे आपल्याला जर कृष्ण राधा रुक्मिणी प्रेम हे आपण पुढच्या सेशनमध्ये ज्यावेळेला घेणार त्यावेळेला ते त्याच पद्धतीनं जशी राधा म्हणजे भक्ती आणि कृष्ण म्हणजे देव आहे, तशी या रामायणामध्ये सीता म्हणजे भक्ती आहे आणि राम म्हणजे देव आहे. आणि लक्ष्मण कोण मग? Yes. राम आणि सीता बरोबर लक्ष्मणची मूर्ती कायम असते. येस, लक्ष्मण पाहिजेच, बरोबर आहे. आता लक्ष आणि मन, लक्ष्मणाची संधी पुढे करायची. लक्ष आणि मन ही लक्ष्मणाचं पात्र रंगवणारे हे दोघं जण आहेत, लक्ष आणि मन. आता दशरथ थोडंसं पाठीमागे होतो. रामायणाची सुरुवात झाली. रामायण हे वाल्मिकाच्या चिंतनातनं निर्माण झालं आणि त्यांनी ते कागदावरती उतरलं. ओके. आता तुम्हाला प्रश्न पडलाय दशरथ कोण? पात्रांचा आपण परिचय करून घेऊया थोडक्यात, फार मोठं नाही. दशरथ म्हणजे 10 इंद्रियांचा रथ. या अयोध्या नगरीला किती इंद्रिय आहेत? 5 कर्मेंद्रिय आणि 5 ज्ञानेंद्रिय. बरोबर आहे. 5 कर्मेंद्रिय आणि 5 ज्ञानेंद्रियाचा मिळून दशरथ. दशरथ म्हणजे या अयोध्या नगरीचा राजा. ते 5 कर्मेंद्रिय कोणती? 5 कर्मेंद्रिय हात, पाय, बरोबर, तोंड, गुदा आणि शिश्न. हा, ही 5 कर्मेंद्रिय. आणि 5 ज्ञानेंद्रिय म्हणजे डोळे,
नाक, नाक, कान, कान, जीभ आणि त्वचा. त्वचा हे 5 ज्ञानेंद्र असे 10 इंद्रियांचा म्हणून हा रथ आहे. म्हणजे अच्छा. अयोध्या नगरीचा राजा कोण आहे तर तो दशरथ दशरथ. आहे. एकूण दशरथाला 3 पत्न्या. या अयोध्या नगरीचा जो राजा आहे दशरथ, त्या दशरथाला एकूण 3 पत्नी आहेत. ओके, 3 पत्नी आहे, पण आम्ही मान्य कसं करायचं काय? अशा राजाला ज्याला 3 पत्नी आहेत? हा, 3 पत्न्या आहेत, पण त्या कोणत्या आहेत पटतंय का? पटत नाही. नाही. कारण राजानं 3 पत्न्या कराव्यात. पण पूर्वी जरी असलं म्हणजे एकापेक्षा जास्त पत्नी करायचा अधिकार जरी असला तर आता तुमच्या ह्या जनरेशनला पटत नाही ना. तुला कसं मान्य होईल ते? नाही. लक्षात आलं का? आज कायदा काय आहे? 1 पत्नी. 1 पत्नी. बरोबर आहे. द्विभार्या नाही आहे, 1 पत्नीचं हे आहे. त्या 3 पत्न्या कोण आहेत मग? येस. अध्यात्मामध्ये ह्या 3 पत्न्या, या दशरथ राजाच्या 3 पत्न्या म्हणजे नावाप्रमाणे सांगतो. पहिली कौशल्या, दुसरी सुमित्रा, तिसरी कैकेयी. बरोबर आहे. कौशल्या, सुमित्रा आणि कैकेयी. आता ह्या जे 3 जण आहेत ना, तर अध्यात्मातल्या त्या वेगळ्या रोल करतात. कौशल्या म्हणजे इच्छा, सुमित्रा म्हणजे कल्पना आणि कैकेयी म्हणजे वासना. कळते का? हे समजते ना? कौशल्य म्हणजे इच्छा, कल्पना आणि इच्छा, कल्पना, वासना. कौशल्या, सुमित्रा आणि कैकेयी. इच्छेच्या पोटी राम जन्म घेतो. देव जन्माला येताना इच्छेनं जन्माला येतो आणि इच्छेनं जातो. तेवढा अधिकार भगवंताला आहे. सर्वसामान्यांना तो अधिकार नाही. म्हणून इच्छेच्या पोटी तिथं जन्म दाखवताना कोणाचा दाखवलाय? रामाचा दाखवलाय. दुसरी कोण आहे? सुमित्रा. सुमित्रा म्हणजे कल्पना. आणि कल्पनेच्या पोटी लक्ष आणि मनाचा जन्म होतो. लक्ष मनाचा नाही, लक्ष आणि मन ह्या दोघांचा जन्म कल्पनेच्या पोटी होतो. लक्षात आलं का? आणि तिसरी कोण आहे? कैकेयी. कैकेयी म्हणजे वासना. बरोबर आहे. वासनेच्या पोटी दोघांचा जन्म, म्हणजे कैकेयीच्या पोटी दोघांचा जन्म दाखवला. कोण कोण? भरत आणि शत्रुघ्न. बरोबर आहे. आता ह्याची संधी फोड करायची, म्हणजे वासनेच्या पोटी 2 मुलांचा जन्म. कोण कोण आहेत ते? भरत आणि शत्रुघ्न. भरत म्हणजे मृत्यू, आणि शत्रुघ्न म्हणजे क्षत्रय गुण, षडविकार आणि 3 गुण. एक्सप्लेन करू शकता? सांगतो ना. वासनेच्या पोटी मृत्यूचा जन्म आहे. जन्म घेणे लागे वासनेच्या संगी. म्हणजे मृत्यू आणि जन्म हे वासनेवर अवलंबून आहे. म्हणून भरताची भूमिका मृत्यू करत असतो. आणि शत्रुघ्न क्षत्रय गुण. क्ष म्हणजे षडविकार, त्रय म्हणजे 3 गुण. शत्रुघ्न षडविकार आणि 3 गुण. षडविकार कोणकोणते आहेत? काम, क्रोध, मोह, मत्सर, अहंकार आणि दंभ. हे षडविकार. आणि 3 गुण रजोगुण, तमोगुण आणि सत्वगुण. हे कोणाच्या पोटी जन्म घेतात? वासनेच्या पोटी जन्म घेतात. ओके. हे सगळं या अयोध्येतलं चाललंय. बरं, भूमिका लक्षात घे. आता राम कोण कळाला? राम म्हणजे आत्माराम, सीता म्हणजे निजभक्ती. लक्षात आलं का? लक्ष्मण म्हणजे लक्ष आणि मन. ह्या सगळ्या ही आध्यात्मिक पात्र आहेत आतमधली. आणि हनुमान कोण? जे रामाचे खूप मोठे भक्त दाखवले जातात, ते हनुमान कोण आहेत? आता हनुमंत हा भक्त आहे. या रामायणामध्ये भक्तीची भूमिका सीता करते, पण भक्ताची भूमिका हा हनुमंत करतो. साधकाची भूमिका हनुमंत करत असतो. लक्षात आलं का? तिथं रामाचा सेवक दाखवलाय. कोण? हनुमान. लक्षात आलं का? तसं भगवंताचा सेवक हा भक्त असतो, त्याचा तो रोल करत असतो. इथे हनुमान कोण आहे? कुठे? भक्तच. इथे हनुमान जो आहे तो भक्तच आहे, साधक आहे एक. लक्षात आलं का? एक साधक ही हनुमंताची भूमिका करत असतो. साधनेमध्ये ब्रह्मचर्याला अत्यंत महत्व दिलेलं आहे. म्हणून हनुमान ब्रह्मचर्य दाखवले. ज्यावेळेला आता आणखीन एक प्रश्न राहिला, रावण कोण? मेन पात्र आहे. लक्षात ठेव, रामायणातलं मुख्य पात्र कोण आहे? रावण आहे. आता रावण कोण आहे? घडलं रामायण राम आणि रावणाच्या युद्धामुळे ते झालं. बरोबर आहे. पण असं दाखवलंय कथेत की
रावणाने सीताला रथातून नेली आणि तो रथ फ्लाय करत होता, उडत होता. तर ते कसं शक्य आहे? ते शक्यच नाही. रामायण ऐकत असताना लक्षात आलं का की लोकांची कल्पनाशक्ती अशी थोडीशी वेगळी दिसावी आणि लोकांना एक अचंबा वाटावा, अरे काय हे. लक्षात आलं का? वास्तविक पाहता रावणाचा रोल जो आहे तो या अयोध्या नगरीमध्ये कोण करतोय माहितीये का? कोण? अहंकार. वाटलेलं. येस, तो अहंकार भूमिका करतोय आणि त्याला असं वाटतं आणि तो अहंकार नेहमी हवेत असतो. अहंकार नेहमी हवेत असतो. तो अहंकार भक्तीला घेऊन भक्ती, त्या अहंकाराला काय वाटतं की इतरांसारखी भक्ती माझ्या घरी नांदावी, मी भक्ती करावी. असे कितीतरी आहेत अहंकारी की मोठे मोठे हे करून भक्तीला नांदवायचा प्रयत्न करत असतात, पण भक्तीस अहंकाराजवळ कधीच नांदत नाही. आता रावण म्हटलं की अहंकार आला. लक्षात आला कारण रावणाची प्रॉपर्टी काय दाखवली? 14 चौघड्याचं राज्य. रावणाची जी लंका दाखवली, लक्षात आला का? रावणाची लंका काय आहे तर श्रीमंती. ज्याच्याजवळ श्रीमंती आहे. आता रावणाच्या महालाला ज्या सिंहासनाला पायऱ्या होत्या, लक्षात आला का? प्रचंड पायऱ्या होत्या. म्हणजे त्या प्रत्येक पायरीला एक एक विभूती असे त्यांना आडव्या झोपवल्या होत्या. विभूती म्हणजे सूर्य, चंद्र, हे मुख्य मुख्य जी विभूती आहेत का नाही, त्या विभूती अशा त्यांनी पायऱ्यात अशा हे केलं होतं का आपल्या साधनेच्या सामर्थ्यानं आणि श्रीमंतीच्या सामर्थ्यानं. त्याला वाटत होतं हे सगळं असताना आपल्याकडे का भक्ती नांदू नये. लक्षात आलं का? म्हणून तर भक्ती नांदवायचा प्रयत्न केला. पण जोपर्यंत अहंकार शून्य होत नाही जीवात्मा, तोपर्यंत भक्ती त्याच्याजवळ नांदूच शकत नाही. भक्ती म्हणजे ज्ञानप्रकाश. लक्षात आलं का? त्या ज्ञानप्रकाशात फक्त परमात्माच उजळून निघतो. लक्षात आलं का? अहंकार नाही. ज्यावेळेला भक्ती नांदवायला जातो त्यावेळेला अहंकार मावळल्याशिवाय भक्तीचा तिथं उदयच होत नाही. राईट. पण रावणाने जेव्हा सीता मातांना पळवून नेलेलं असं दाखवलंय, तर त्यात राम तर देव होते असे दाखवले. मग ते का आणू नाही शकले? त्यांना का माहित नव्हतं? येस. कसं त्यांना माहित नव्हतं की सीता इथेच गेली, रावणानेच पळवली? कसं आहे, काही सर्वसामान्य जीवाला गोष्टी कळण्यासाठी त्यातनं मार्ग कसा काढावा हे प्रभू रामचंद्रांनी करून दाखवलेली भूमिका आहे. देवाला प्रश्नच नाही ना. देव हा सर्वभौम आहे. देव हा सर्वज्ञ आहे, सर्व जाणता आहे. लक्षात आलं का? पण ज्यावेळेला अहंकार भक्तीला घेऊन जातो, अहंकार या अयोध्या नगरीमध्ये उफाळून येतो. लक्षात आलं का? आणि ते भक्ती आपल्याबरोबर घेऊन जातो. भक्तीचा ऱ्हास होतो. घेऊन जाणं म्हणजे भक्तीचा ऱ्हास होणं. देव भक्तीशिवाय राहू शकत नाही. राहील का? देवापेक्षा भक्ती श्रेष्ठ आहे. बरोबर आहे. देव भक्तीशिवाय राहू शकत नाही. तसं रामायणामध्ये दाखवताना राम सीतेशिवाय राहू शकत नाही हे दाखवलेलं आहे. कारण त्याला भक्ती पाहिजे, त्याला भाव पाहिजे, त्याला प्रेम पाहिजे. आणि म्हणून तो वणवण हिंडत होता, झाडानं मिठ्या मारत होता, हे त्या रामायणात दाखवले. पण खऱ्या अर्थानं परमात्म्याला भावाची अत्यंत गरज आहे, भक्तीची अत्यंत गरज आहे. म्हणून तो भक्तीविना राहू शकत नाही देव. यासाठी रामाला झाडाला मिठ्या मारताना दाखवले, आक्रोश करताना दाखवले, ते मन हाक मारताना रडताना दाखवलेलं आहे. भक्तीसाठी परमात्म्याला. ओके. म्हणजे एकंदरीत सांगू का की हे रामायण महाभारत आपल्या दैनंदिन जीवनामध्ये पावला पावलाला, क्षणाक्षणाला, मिनिटाला प्रसंग येत असतात. त्याच्या प्रसंगातनं दुःखद प्रसंग येत असतात, आनंदाचे प्रसंग येत असतात. लक्षात आलं का? ह्या प्रसंगातनं सावरायचं कसं, लक्षात आलं का? आणि रामायणाचा मुख्य अर्थ आणि महाभारताचा मुख्य अर्थ दैनंदिन जीवनामध्ये उपयोगात कसं आणायचं? राम हा मर्यादा पुरुषोत्तम आहे. राम स्वतःला मर्यादा पुरुषोत्तम मानतो. तो स्वतःला एक पुरुष मानतो. त्या परमात्म्यानं एका पुरुषाची भूमिका केलेली आहे. आणि प्रपंच कसा करावा, वडिलांच्या वचनात कसं राहावं, लक्षात आलं का? आईची आज्ञा पालन कशी करावी,
लक्षात आला का? एक पत्नी एक वचनी एक वाणी कसं राहावं? कुणी रामन नाही, कुणी घेतलं राम नाही, सर्वसामान्य प्रापंचिक जीवानं प्रपंच करत असताना मर्यादेत कसं राहावं, मर्यादा समजावून सांगणारा राम जो ग्रंथ आहे तो रामायण आहे. आणि महाभारत. प्रसंगी मर्यादा कधी ओलांडावी, मर्यादा कधी ओलांडावी लक्षात आलं का? हे शिकवतं महाभारत. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरि हरि राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि, राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हाय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, हरि राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, हरि राम कृष्ण हरि.